हॅलो फ्रेंड्स, तर आपल्या दुसऱ्या चॅनलवरती अन्वी पाटील या चॅनलवरती कॉलेज प्रेम ही स्टोरी अपलोड केलेली आहे, तर तीही जाऊन नक्की पहा. रियांशला आता अजिबात सहन होत नव्हतं, म्हणून त्याने अन्याला विचारलं, अन्या, नियती कुठे आहे? अन्या म्हणाली, ती तर मीरा भाभीसोबत होती. रियांशने लगेच मीराकडे पाहिलं, पण ती एकटीच होती. नियती तिच्या सोबत नव्हती. त्याने आदर्शकडे जाण्यासाठी पाऊल टाकलं, पण अचानक थांबला आणि स्वतःशीच विचार करू लागला. 1 मिनिट, मी तिला शोधतोय तरी कशाला? ती तर माझ्याशी सरळ बोलतही नाही. हे विचार मनात येताच तो परत येऊन बसला. त्याने टेबलवरून एक ड्रिंक उचललं आणि एकाच घोटात संपवलं. थोड्या वेळानंतर पुन्हा तो उठला आणि आदर्शकडे जाऊन विचारलं, आदर्श, तू नियतीला कुठे पाहिलं आहेस का? आदर्श म्हणाला, हो, शेवटचं मी तिला त्या बाजूला जाताना पाहिलं होतं. ती फार घाईत होती. हे ऐकून रियांश लगेच त्या दिशेला निघाला. त्या दरम्यान नियतीचा बॉस तिच्या केसांना ओढत म्हणत होता, साली, माझ्यावर ज्यूस फेकतेस? आज तुला दाखवतोच. तो अजूनही तिचे केस पकडून तिला ओढत रूमकडे नेत होता. नियती त्याच्या हातातून सुटण्यासाठी झगडत होती, पण ते लोक तिला घट्ट पकडून होते. ते तिला आत ओढत नेत असतानाच अचानक ते थांबले, कारण नियतीने एका हाताने भिंतीला घट्ट पकडलं होतं. तिचे डोळे लाल झाले होते आणि त्यात पाणी भरलेलं होतं. क्षणाभरातच तो माणूस जोरात किंचाळत खाली पडला. नियतीने त्याच्या पोटात जोरदार लाथ मारली होती. त्याचा साथीदार पुढे येऊन तिला पकडायचा प्रयत्न करू लागला, पण नियतीने वेगाने त्याच्या मेन पॉईंटवर लाथ घातली आणि तोही वेदनेने गुडघ्यावर बसला. इतक्यात नियतीच्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला आणि त्यानंतर तिला चक्कर आली आणि तिने टेबलचा आधार घेतला. ती कशीबशी चालत बाहेर आली. तेवढ्यात तिच्यासमोर पुन्हा काही लोक दिसले. त्यांच्यातला एक जण हातात चाकू घेऊन तिच्याकडे येत होता. नियती अजूनही डोके धरून त्याच्याकडे पाहत होती. तो तिच्या जवळ आला आणि हल्ला करणार इतक्यात तो अचानक जोरात जमिनीवर कोसळला. नियतीने समोर पाहण्याचा प्रयत्न केला आणि तिला दिसलं, तो दुसरा कोणी नसून रियांश होता. रियांश पटकन तिच्याकडे धावून गेला. ती त्याच्याजवळ पोहोचताच थेट त्याच्या बाहुपाशात कोसळली आणि बेशुद्ध झाली. रियांशने तिला पकडून धरलं आणि तिचा चेहरा फिकट झालेला पाहून तो घाबरला. त्याने तिचे केस बाजूला करून तिच्या गालावर हलकेच थाप दिली, पण नियतीकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्याने लगेच कॉल केला. 2 मिनिटातच त्याचे बॉडीगार्ड तिथे पोहोचले. ते लोक त्या गुंडांना मागच्या दरवाजाने घेऊन गेले. रियांशने नियतीला कंबर पकडून उचललं आणि तिला कारकडे नेलं. पार्टीमध्ये कोणी काहीच पाहिलं नाही, कारण सर्वजण मस्तीत गुंग होते. फक्त आदर्शने दुरून हे पाहिलं. तो एका बिझनेसमनशी बोलत होता, पण त्याची नजर रियांश आणि नियतीवर गेली. रियांशने नियतीला कारमध्ये बसवलं आणि स्वतःही बसून गाडी पुढे निघाली. गाडी निघून गेल्यावर आदर्श त्या ठिकाणी पोहोचला आणि स्वतःशीच म्हणाला, हे काय झाले? नियतीला काय झालं असेल? पुढच्या सकाळी नियती शुद्धीवर आली. ती जागी होताच मीरा तिच्या जवळ आली आणि विचारलं, नियती, आता कसं वाटतंय? तब्येत ठीक आहे ना? नियती गोंधळी होती. ती आपल्या खोलीत कशी आली हे तिला आठवत नव्हतं. तिने स्वतःचे कपडे पाहिले. कालच्याच पार्टीचे कपडे तिच्या अंगावर होते. तिने खिडकी बाहेर पाहिलं. सकाळ झाली होती. मीरा पुन्हा विचारते, तू नीट आहेस ना? काल तुला काय झालं होतं? सगळ्यांनी रियांशला विचारलं, पण त्यालाही काहीच माहिती नव्हतं. तेव्हा नियती म्हणाली,
हो भाभी, मी ठीक आहे, पण काल काय झालं होतं ते मी सांगते. कृपया माझं नीट ऐका, कारण हे ऐकून तुम्ही हादराल. भाभी, कुणीतरी आहे जो तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करत आहे. काल जो वेटर तुम्हाला ड्रिंक देण्यासाठी आला होता, त्याने त्या ड्रिंकमध्ये काहीतरी विषारी पदार्थ टाकलं होता. मी ते पेय घेतलं आणि पहिला घोट घेताच मला काहीतरी चुकीचं वाटलं. मी त्या वेटरचा पाठलाग केला. तेव्हा कळलं की तो एकटा नाही, त्याच्यासोबत अजून 2 लोक आहेत. ते सगळे ह्या घरातच राहून तुमच्या खुनाशी योजना करत होते. मी सगळ्यांना बोलवावं म्हणून मागे वळले, पण माझा हात चुकून दरवाजाला लागला आणि त्यांनी मला पाहिलं. ते लोक मला मारण्याची तयारी करू लागले, पण मी कसाबसा प्रतिकार केला. 2 जणांना जखमी करून पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच त्यांच्या ग्रुपमधला आणखीन एक माणूस समोर आला, हातात चाकू घेऊन. योग्य वेळी रियांश आला नसता तर मी आज तिथे जिवंत नसते. हे बोलून नियती शांत झाली. ती नंतरच्या घटनेचं काहीही आठवत नव्हतं. मीरा तिचं सगळं ऐकून थक्क झाली होती. तिला माहीत होतं की कुणीतरी तिच्या जीवावर उठलं आहे. पण इतकं प्लॅनिंग, इतकी तयारी, जर एक योजना फसली तर दुसरी तयारी, हे ऐकून ती पूर्णपणे हादरली. नियतीने मीराला सगळं काही सांगितलं होतं. हे ऐकून मीरा पूर्णपणे थक्क झाली. ती काही क्षण नियतीकडे पाहत राहिली आणि नंतर म्हणाली, मला ही गोष्ट आधीच माहिती होती. हे ऐकून नियती अचंबित झाली. काय? तुम्हाला माहीत आहे की कोणीतरी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतंय? मीरा हलकं स्मित करत मान हलवते आणि मग तिला सगळं सांगते. त्या दिवशी ती प्रियासोबत बाहेर गिफ्ट घ्यायला गेली होती, तेव्हा काय घडलं होतं. नियती सगळं लक्षपूर्वक ऐकते आणि म्हणते, पण मग तुम्ही कोणालाच काही सांगितलं नाही का? शोधा ना, कोण आहे तो? इतक्यात मीरा मध्येच थांबवत म्हणते, नाही नियती, मला ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही. मी नाही इच्छित की कोण माझ्यासाठी त्रासात यावं. आधीच तू माझ्यामुळे जीवावर बेतली होतीस. मी आता कोणाच्याही आयुष्याला धोका पोहोचू शकत नाही. नियती काही बोलणार इतक्यात मीरा म्हणते, आज तू घरातच राहून विश्रांती घे. मी सगळ्यांना सांगते की तुझं पाय घसरून टेबलला धडक लागली आणि तू बेशुद्ध पडली होतीस. हे सांगून मीरा खोलीतून निघून जाते. नियती आपले केस बांधते, नंतर उठून बाथरूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन बाहेर येते. ती बाथरूममध्ये असतानाच तिचा फोन वाजतो. ती पाहते चिरागचा कॉल होता. ती लगेच फोन उचलते. हॅलो चिराग, सॉरी यार, मी पुन्हा कॉल केला नाही. चिराग म्हणतो, हो, थोडा रागवलोय मी तुझ्यावर, पण सध्या मी तुला घेण्यासाठी येतोय. तुला कुणाशी तरी भेटवायचं आहे. नियती थोडी आश्चर्याने विचारते, चिराग, तू येऊ नकोस, मी स्वतःच येते. पण कोणाशी भेटवणार आहेस? तोच का ज्याने माझी मदत करायची आहे? चिराग हसत म्हणतो, हो, तोच आहे. मग तूच येणार आहेस ना? तुला माझ्या घराचा पत्ता तर माहीत आहे का? नियती स्मित करत म्हणते, माहिती तर नाही, पण जर कष्ट घेऊन मला पत्ता पाठवलास तर तुझं काम सोपं करेन. आता बडबड बंद कर आणि पत्ता पाठव. मी ठाकूर कुटुंबाच्या गाडीने येते. इतकं बोलून ती कॉल ठेवते. थोड्याच वेळात तिच्या फोनवर नोटिफिकेशन येतं. चिरागने पत्ता पाठवला होता. नियती लगेचच आपला ड्रेस बाहेर काढते, तो घालते आणि आरशासमोर उभी राहते. आरशात स्वतःकडे पाहत ती म्हणते, आता थोडी तरी नीट दिसते मी. केस मोकळे ठेवू का बांधू? मोकळे ठेवलेले जास्त छान दिसतात. आणि त्यानंतर ती आता पर्स घेते आणि खोलीतून बाहेर पडते. हॉलमध्ये सगळे घरचे बसलेले असतात. तेवढ्यात वरून रियांश किल्ली फिरवत खाली येतो आणि त्यानंतर नियती दादीला म्हणते, दादी, मला माझ्या फ्रेंडच्या घरी जायचं आहे म्हणून निघते, म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटलं. दादी तिच्याकडे पाहून म्हणते, बेटा,
तू आता ठीक आहेस ना? मीरा म्हणाली, तुझी तब्येत ठीक नाही आहे आणि तरीही तू बाहेर जाणार आहेस? तुला आराम करायला पाहिजे. आणि त्याचनंतर नियती प्रेमळपणे म्हणते, दादी मी एकदम ठीक आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर मी गेलेच नसते. प्लीज मला जाऊ द्या. ती गोड चेहरा बनवते. दादी हसत परवानगी देते. रियांशही काही न बोलता बाहेर निघून जातो. नियती आनंदाने हसते आणि तीही बाहेर जाते. ती गाडीकडे चालत असतानाच कोणीतरी तिला आवाज देतो. नियती. ती वळून पाहते. रियांश तिच्याकडे येत असतो. आणि त्यानंतर कुठे चालली आहेस? मी सोडतो तुला, तो म्हणतो. आणि त्यानंतर इकडे नियती त्याच्याकडून नजर चुकवत म्हणते, नको नको, गरज नाही. ती पुढे निघते, पण रियांश तिचा हात धरून तिला थांबवतो. ती चिडून म्हणते, किती वेळा सांगितलंय तुला माझा हात असं पकडू नकोस, तरीही समजत नाही तुला? आणि त्यानंतर रियांश शांतपणे म्हणतो, तू पण माझं एकदा तरी ऐकलंस का? जर ऐकलं असतंस तर मला असं करावं लागलं नसतं आणि मी तुला थँक्यू म्हणायचं होतं. प्रियाला वाचवल्याबद्दल हा माझा थँक्यू बोलायचा अंदाज आहे. नियती उत्तर देते, जर प्रियाच्या जागी कोणीही दुसरी असती तरी मी तेच केलं असतं. त्यामुळे थँक्यूची काही गरज नाही. आणि खरं सांगायचं तर मी तुझ्यासोबत जायचं नाही. मला तुझ्यासोबत जायचं नाही कारण तुझ्यासोबत मी बोर होते. काल रात्री मला आठवतंय मी वेळ विचारला होता आणि तू मला पूर्णपणे इग्नोर केलंस. रियांश हसत म्हणतो, हो आठवतंय, पण त्याआधी तू पण मला काही कमी बोलली नव्हतीस. नियती थोडं लाजून नजर वळवते. ती विचारते, वैसे आज इतकं स्वीट वागतोयस माझ्याशी का? रियांश तिच्या कानाशी येऊन हलक्या आवाजात म्हणतो, कारण काल रात्री तू. तो हसतो आणि तिच्याकडे बघत स्मित करतो. आणि त्यानंतर इकडे नियती गोंधळून विचारते, काल रात्री काय झालं? मला काही आठवत नाही. काय झालं होतं? आणि त्याचनंतर इकडे रियांश फक्त एवढंच म्हणतो, खरंच आठवत नाही, आणि निघून आपली कारकडे जातो. नियतीही त्याच्या मागे चालते. रियांश कारमध्ये बसतो आणि नियतीही दरवाजा उघडून आत बसते. रियांश म्हणतो, काय झालं? तू म्हणाली होतीस ना माझ्यासोबत येणार नाहीस. नियती काही बोलत नाही, फक्त हलकं स्मित करते. अभि तर तू तर खूप मोठं ज्ञान देत होतीस ना की मला तुझ्यासोबत काही चक्कर वगैरे नाही ठेवायची. हो, मला काही शौक नाही तुझ्यासोबत जाण्याचा, पण मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की काल रात्री नक्की काय झालं होतं. बस एवढंच. म्हणून सांग ना प्लीज. रियांशने कार पुढे चालवली. मग म्हणाला, सीट बेल्ट लाव. आणि त्यानंतर नियतीनेही पटकन सीट बेल्ट लावली. रियांश म्हणतो, तर आधी तू मला सांगशील का की काल काय झालं होतं आणि ते गुंड तुला मारायला का आले होते? नियती त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या मनात मीराच्या शब्दांचे विचार फिरू लागले. काय करू आता? सांगू का नको? भाभीने सांगितलंय काही बोलायचं नाही, मग मी कसं सांगू? आणि त्यानंतर तेवढ्यात रियांश म्हणाला, जर तू मला न सांगण्याचा विचार करत असशील तर तसं विचारूच नकोस, कारण तू सांगितलंच नाही तरी मला सगळं करणार आहे. ते गुंड माझ्याच ताब्यात आहेत. त्यानंतर नियती दचकल्यासारखी म्हणाली, काय? तू त्यांना पकडलं आहेस? म्हणजे तू स्वतःही गुंड आहेस का? आणि त्यानंतर रियांश हलकंसं हसत म्हणाला, जसं तू विचार करतेस आणि म्हणतेस ते अगदी खरं आहे. असं म्हणत त्याने नियतीकडे पाहिलं आणि गोंडस हसला. नियतीने त्याचं ते क्यूट हसू पाहिलं आणि तिची नजर त्याच्यावरच थांबली. रियांश म्हणाला, मला ठाऊक आहे माझं स्माईल खूप क्यूट आहे, म्हणूनच तू मला असं पाहते आहेस. नियती थोडी गोंधळी नजर वळवत म्हणाली, असं काही नाही, मी तुला नाही बाहेर पाहत. रियांश म्हणतो की हो, मला माहिती आहे तू कुठे पाहत होतीस. नियतीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तो लगेच म्हणाला, म्हणजे बाहेरच पाहत होतीस ना? मी सुद्धा तेच म्हणणार होतो, कारण जे समोर दिसतं ते नेहमी खरं असतं असं नाही.
आता सांगशील का? रियांश म्हणाला. नियती म्हणते की सांगेन, पण आधी तू मला सांग की माझ्या बेशुद्ध पडल्यानंतर काय झालं आणि मी घरी कशी पोहोचले. रियांश म्हणतो की हो सांगतो. तेव्हा नियतीने सगळं सांगून टाकलं. रियांश ऐकत होता आणि त्याच्या कपाळावरचा राग स्पष्ट दिसत होता. तिने मॉल बाहेर भेटलेल्या त्या माणसाच्या गाडीचा नंबरही सांगितला आणि मीराने सांगितलेली कारची गोष्टही उघड केली. रियांशने लगेचच तो नंबर आपल्या डिटेक्टिव्हला दिला आणि चौकशीला सांगितलं. आणि त्यानंतर त्याने विचारलं, आता आपण कुठे जाणार आहोत, पत्ता सांग ना. नियतीने पत्ता सांगितला आणि त्याच्यानंतर रियांशने तिच्याकडे पाहून म्हणाला, हा तर माझ्या ऑफिसच्याही पुढे आहे आणि सध्या मी माझ्या ऑफिसजवळच आलो आहे. आणि त्यानंतर इकडे नियती म्हणते, मग सांगायचं काय तुला, थेट बोल ना. आणि मी जे सांगायचं होतं ते सगळं सांगितलं आहे, आता तू पण सांग, नाही तर मी तुझं तोंड फोडीन, ती बोट दाखवत म्हणाली. रियांश म्हणतो, अरे सांगतो ना, एवढं का भडकतेस, आणि माझं तोंड फोडायचं म्हणजे काय, तुला कळतंय का मी तुझ्यापेक्षा सुंदर आहे म्हणून. नियती म्हणते, तू माझ्यापेक्षा सुंदर, कुणी सांगितलं तुला. कुणालाही विचार, मीच जास्त सुंदर आहे, मला कसली जळजळ होणार, उलट तुलाच होते म्हणून असं बोललास. ठीक आहे, आता वेळ वाया घालू नकोस आणि सांग काय झालं होतं, ती चिडून म्हणाली. रियांश म्हणतो की हो हो सांगतो, ओरडू नकोस. आता फ्लॅशबॅक. रियांश नियतीला घेऊन निघून गेला. आदर्श थोडा उशिरा तिथे पोहोचला. त्याने लगेच रियांशला कॉल केला. रियांश, काही झालंय का, मी पाहिलं तू नियतीला घेऊन जात होतास. त्यानंतर रियांश म्हणाला की हो, तुझ्या घरात काही गुंड घुसले होते, पण सध्या ते माझ्या ताब्यात आहेत. आणि त्यानंतर असं म्हणत त्याने कॉल कट केला. आदर्श त्याचं बोलणं ऐकून विचारात पडला. दरम्यान रियांश नियतीला घरी घेऊन आला. तिला तिच्याच खोलीत नेऊन पलंगावर झोपवलं आणि डॉक्टरला फोन केला. थोड्याच वेळात डॉक्टर आले. रियांश तिच्या चेहऱ्याकडे बघत उभा होता आणि अचानक त्याच्या डोळ्यासमोर तो सीन उभा राहिला, जेव्हा तो गुंडा नियतीकडे तो चाकू घेऊन पुढे सरकला होता. आणि जेव्हा रियांशने हे सर्व पाहिलं तेव्हा त्याचं हृदय जणू थांबूनच गेलं होतं. त्या क्षणी त्याला असं वाटलं की श्वास घेणंच विसरला आहे. अचानक तो वर्तमानात परत आला आणि स्वतःशी विचार करू लागला, अखेर ते दृश्य पाहून माझं हृदय का थांबलं होतं. असं वाटत होतं जणू तो माणूस नियतीला नव्हे, मला मारायला येत होता. हे सगळं नक्की काय होतं. ओ गॉड. तेवढ्यात त्याला डॉक्टरचा आवाज ऐकू आला. डॉक्टर म्हणतात, त्यांच्या शरीरावरून दिसतंय की त्यांना विष दिलं गेलं होतं, पण काळजीचं कारण काही नाही. विष अगदी कमी प्रमाणात होतं, त्यामुळे फार परिणाम झालेला नाही. त्या बेशुद्ध आहेत, पण सकाळपर्यंत शुद्धीवर येतील. मी इंजेक्शन दिले आणि त्यानंतर असं म्हणत डॉक्टर निघून गेले. रियांश आता नियतीच्या जवळ गेला आणि तिच्या बाजूला बसला. तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. हळूहळू त्याने आपला हात तिच्या चेहऱ्यावर ठेवला आणि हलकेच तिच्या गालांवरून फिरवला. तिचे केस कानामागे सारताना त्याचं मन काही क्षण थांबलं आणि त्यानंतर तेवढ्यातच त्याच्या नजरेत आलं. नियतीच्या हातावर खोल जखम होती. तो तत्काळ उठला, ड्रॉवरमधून मेडिकल बॉक्स आणला आणि तिच्या हाताला पट्टी बांधली. पण त्याचं लक्ष लगेचच तिच्या गळ्यावर गेलं, जिथे आणखीन एक ओरखडा होता. तो काळजीपूर्वक तिच्या खांद्यावर हात ठेवून जॅकेट थोडं बाजूला सरकवतो आणि पाहतो की खांद्यावर अजून खोल जखमा आहेत. हे पाहून रियांश काही क्षण डोळे घट्ट मिटतो. मग एक खोल श्वास घेतो, स्वतःला सावरतो आणि शांतपणे तिचं जॅकेट काढून त्या जखमांवर पट्टी बांधतो. नंतर बॉक्स बंद करून ठेवतो आणि खोली बाहेर येतो. बाहेर आल्यावर त्याला गाड्यांचे आवाज ऐकू येतात. सर्वजण आता आलेले असतात. ते सगळे एकाच प्रश्नांनी त्याच्याकडे पाहतात, नियती कुठे आहे, ती तुझ्यासोबत होती ना. रियांश म्हणतो की हो,
ती माझ्यासोबतच होती, पण ती बेशुद्ध आहे. डॉक्टर म्हणाले सकाळपर्यंत ठीक होईल. हे ऐकून सगळेच घाबरतात आणि विचारतात, हे कसं झालं? तू आम्हाला आधी सांगितलं नाहीस का? रियांश कसाबसा सर्वांना शांत करतो आणि सांगतो, कृपया सध्या तिच्याकडे कोणीही जाऊ नका, ती विश्रांती घेत आहे. त्यांच्या सांगण्यावरून सर्वजण परत निघून जातात. पण रियांशने आपल्या मनातलं कोणालाही सांगितलं नव्हतं. सगळं ऐकल्यावर नियती म्हणाली, तुम्ही माझं जॅकेट का काढलं? दुसऱ्याला बोलावू शकत होता ना? रियांश म्हणतो, तिथं कोणी नव्हतं, आणि जर मी काढलं तर तुला काय झालं? नियती म्हणते की हो होतं, तुझ्या स्पर्शाने मला ॲलर्जी होते. असं म्हणत ती हात झाकते, कारण तिच्या अंगावर शहारे आलेले असतात. रियांश हसत म्हणतो, खरंच का? म्हणजे माझ्या स्पर्शाने तुला काहीतरी होतच ना? हे ऐकून नियती काहीच बोलू शकत नाही. ती त्याच्याकडे पाहत राहते, तर रियांश पुढे रस्त्याकडे बघत असतो. तेवढ्यातच रियांश विचारतो, हेच तुझं ॲड्रेस ना? आणि त्यानंतर नियती अजूनही त्याच्याकडे बघत असते, काही उत्तर देत नाही. रियांश वळून पाहतो, तर ती अजूनही त्याच्याकडे स्थिर नजर ठेवून पाहत असते. रियांश हसत म्हणतो, काल रात्रीसुद्धा असंच केलं होतं मी, जेव्हा तू बेशुद्ध होतीस. नियती म्हणते, तू खोटं बोलतेस. रियांश म्हणतो, मी खरं बोलते, तुला विश्वास का नाही बसत? तो तिच्या कानामागे बाली हलक्या हाताने सरकवतो आणि तिच्या अगदी जवळ येऊन कुजबुजतो, मिस नियती झा, आता तू खऱ्या दुनियेत परत आली आहेस. त्याचे ओठ तिच्या कानाजवळ स्पर्शतात आणि त्या स्पर्शाने नियती अचानक दचकल्यासारखी मागे सरकते. भानावर येऊन ती हळूच विचारते, आपण पोहोचलो का? रियांश हसतच म्हणतो की हो, बऱ्याच वेळापूर्वीच पोहोचलो, तूच लक्ष दिलं नाहीस. नियती पटकन गेट उघडून म्हणते, मी जाते आता. असं म्हणून ती गाडी बाहेर उतरते, पण रियांश आवाज देतो, मिस झा, तुमचं पर्स. नियती लाजून आपला हात कपाळावर मारते आणि ओशाळलेली परत वळते. ती पर्स घेत असतानाच रियांश म्हणतो, तुझा नंबर दे ना, मी तुला घ्यायला येईन. ती त्याच्याकडे बारीक नजर करून पाहते, पण रियांशने आधीच फोन तिच्यासमोर धरलेला असतो. ती काहीही न बोलता त्याच्या मोबाईलमध्ये आपला नंबर टाकते, फोन त्याला परत देते आणि निघून जाते. ती दूर जाईपर्यंत रियांश तिच्याकडे पाहत राहतो आणि तिचा नंबर पाहून हलकसं हसतो. तो स्वतःशीच म्हणाला, रियांश ठाकूर, पहिल्यांदाच तू एखाद्या मुलीचा नंबर मागितलायस, कसं वाटतंय तुला? थोड्याच वेळात स्वतःचं उत्तर दिलं, कदाचित खूप छान वाटते. त्याने तिचं नाव फोनमध्ये सेव्ह केलं. त्या नावासमोर हृदयाचं इमोजी ठेवणार होता, पण क्षणभर विचार करून ते काढून टाकलं. मग तो आपला बॅग घेतो आणि ऑफिसकडे निघून जातो. रियांश गेल्यानंतर नियती मागे वळून पाहते, जवळच असलेल्या खुर्चीवर बसते आणि आपला चेहरा हाताने झाकत स्वतःलाच झापते. नियती, नियती, हे काय केलंस तू? तुला काय झालं होतं? मी किती लाजिरवाणी झाले हे फक्त मी समजू शकते. रियांश आता माझ्याबद्दल काय विचार करत असेल? मी इतकी कोणात बुडून कशी गेले की मला शुद्धच राहिली नाही. ती रागाने आपले दात घट्ट चावते आणि दोन्ही हात दातांखाली दाबते. मग अचानक तिला नंबर देण्याची आठवण होते. तू त्याला नंबर का दिलास? सांग ना, का दिलास? पण त्याने तो नंबर फक्त मला परत घेण्यासाठी घेतला होता का? त्याच्या चेहऱ्यावर काहीच भावना नव्हत्या. मी पाहिलं होतं, त्याला काहीही इंटरेस्ट नव्हता. जेव्हा तो माझ्याकडून नंबर मागत होता, ती थोडी चिडते. मी वेडी होईन आता आणि अचानक उठून उभी राहते. तिच्यासमोर एक मोठा बंगला दिसतो. ती तिकडे चालत जाते. त्या बंगल्यापासून दूर एका अंधाऱ्या ठिकाणी काही लोक उभे असतात. त्यापैकी एक पुरुष म्हणतो, मॅडम, आपण पुन्हा अपयशी ठरलो आहोत आणि ज्यांना आपण मदतीसाठी सांगितलं होतं
ते सगळे आता रियांश ठाकूरच्या ताब्यात आहेत आणि या सगळ्याच्या मागे त्या मुलीचा हात आहे, जी सध्या कदाचित न कळतच ठाकूर कुटुंबाचं रक्षण करत आहे. मला असं वाटतंय की ती पुढेही आपल्यासाठी अडथळा ठरेल. तेव्हा ती मॅडम थंड आवाजात म्हणते, सर्वप्रथम त्या अडथळ्याला दूर करा, नाहीतर आपण कधीच यशस्वी होणार नाही. अन्यथा तिचं सांगणं खरं ठरेल. ती हाताने इशारा करते. जमिनीवर एक स्त्री अधमेली अवस्थेत पडलेली असते. जर ती वाचली तर आपण सगळं गमावू. ती अडथळा आहे, तीच आपली हार आहे. आता मी एक्का टाकते आणि यावेळी जिंकेन फक्त मीच, असं म्हणून ती एक भयंकर स्मित करते. दरम्यान रियांश नियतीला चिरागच्या घरी सोडून ऑफिसकडे गेला होता. काही वेळातच तो आपल्या मोठ्या बिल्डिंगसमोर पोहोचतो. तो आत येताच सगळे कर्मचारी उठून उभे राहतात. तो आत गेल्यानंतर पुन्हा सगळे कामाला लागतात. रियांश आपल्या केबिनमध्ये येतो आणि नवीन प्रोजेक्टसाठी लॅपटॉप उघडून काम सुरू करतो. दुसरीकडे नियती चिरागच्या घरात प्रवेश करते. ती चारही बाजूला पाहते. कोणीही नसतं. अचानक आवाज येतो, तू कोण आहेस आणि आत कशी आलीस? नियती थोडी घाबरते, कारण ती पहिल्यांदाच दिल्लीमध्ये चिरागच्या घरी आली होती. ती लहानपणी चिरागच्या वडिलांना भेटली होती, जेव्हा ती साधारण 11-12च्या वयाची होती. त्यामुळे ती त्यांना ओळखते, पण ते तिला ओळखू शकत नाहीत. तेवढ्यात मागून दुसरा आवाज येतो, डॅड. आत येऊ शकत नाही ती. चिराग वरून खाली येतो. नियतीला हलकं आलिंगन देतो आणि हलकं हसतो. थँक्स नियती. प्लीज माझ्या डॅडच्या बोलण्याचा राग करू नकोस. त्याने तुला ओळखलं नाही एवढंच. तेव्हा चिरागचे वडील अर्जुन कपूर थोड्या रागाने म्हणतात, ही कोण आहे आणि तू कोणाला ओळखत नाही म्हणतोयस? आणि ही मुलगी कोण जिला तू हग करतो आहेस? चिराग हसत उत्तर देतो, डॅड, ही नियती म्हणजेच नियती, राकेश अंकलची मुलगी, माझी बालपणाची मैत्रीण. आठवतंय ना? अर्जुन थोडं आठवून म्हणतात, ओ म्हणजे तू नियती. माफ कर बाळा, मी तुला ओळखलं नाही. तू लहान होतीस तेव्हा शेवटचं पाहिलं होतं तुला. आता तर खूप मोठी झालीस. नियती हसत उत्तर देते, काही हरकत नाही अंकल. तेवढ्यात चिराग तिचा हात धरतो आणि म्हणतो, डॅड, आम्ही थोडं गार्डनमध्ये जातोय, काही आवश्यक बोलायचं आहे, असं म्हणून तो तिला घेऊन बाहेर जातो. अर्जुन स्वतःशीच म्हणतात, अजब मुलगा आहे, नीट बोलूही देत नाही. बाहेर जाताना नियती चिरागकडे बघून विचारते, चिराग, हे काय पद्धत होती तुझी? अरे यार, अंकलशी बोलू तरी दिलं नाहीस. किती दिवसांनी मी त्यांना भेटले होते आणि ते सुद्धा माझ्याशी बोलू इच्छित होते, पण तू का केलेस? माझा हात पकडला आणि ओढून इथे आणलंस. चिराग हसत म्हणाला, अगं पागल, आधी आपण इथे जे कामासाठी आलोय ते करूया ना. म्हणजे ज्याला भेटायला आली आहेस त्याला आधी भेटून घे. डॅड तर रोज घरातच असतात, पण माझा तो मित्र नेहमीच कामात व्यस्त असतो. त्याला तुझ्यासाठी बोलावणं म्हणजेच माझं मोठं फेवर घेतलं आहे. चला पटकन, आपली 20 मिनिटं आधीच वाया गेली आहेत. नियती ओठ वाकवत म्हणाली, कसला मित्र आहे हा तुझा? तुझं काही ऐकतच नाही का? इतक्यात ती समोर पाहते आणि थक्क होऊन हळू आवाजात चिरागला म्हणते, हा तुझा मित्र? तोच मित्र का? चिराग सहजपणे म्हणतो, हो हाच आहे. का, काही प्रॉब्लेम? नियती थोडं हसत म्हणते, नाही, काही प्रॉब्लेम नाही, पण हा अपेक्षेपेक्षा थोडा हँडसम आहे. चिरागने तिला कटाक्ष टाकत म्हटलं, बोल ना, नंबर देऊ त्याचा? नियतीने डोळे मोठे करत विचारलं, पागल झालायस का? की प्यायलायस आज? काय बडबडतोयस असं? चिराग म्हणाला, अगं तूच तर म्हणालीस ना की तो किती हँडसम आहे. नियतीने खांदे उडवत उत्तर दिलं, हो आहे, पण इतकाही नाही. आता अजून काही बोललास ना तर तुझ्याच त्या मित्रासमोर तुला धोपटेन मी, समजलास? दोघेही पुढे जाऊन त्या मुलाकडे पोहोचतात.
चिराग हसत म्हणतो, अक्षय ही माझी बेस्ट फ्रेंड नियती झा आणि नियती हा माझा जिगरी दोस्त DJP अक्षय शेखावत. अक्षय पुढे होत हात पुढे करतो. हाय. पण नियती नम्रपणे हात जोडत म्हणते, नमस्ते आणि हलकी स्मित देते. अक्षय क्षणभर स्वतःच्या हातांकडे पाहतो आणि मनात म्हणतो, अरे अक्षय तुझी तर भारी बेइज्जती झाली. नंतर तोही हात जोडून हसत म्हणतो, नमस्ते. चिराग खुर्चीकडे इशारा करत म्हणतो, चला बसा ना. ते तिथे बसतात. नियती आणि अक्षय समोरासमोर आणि चिराग त्यांच्यामध्ये. अक्षय विचारतो, हो तर तुमची केस म्हणजे? नियती थेट बोलते, मला शरण ठाकूरबद्दल माहिती हवी आहे. दरम्यान रियांशचा असिस्टंट राघव ऑफिसमध्ये पोहोचतो. तो एका स्टाफ मेंबरला विचारतो, हॅलो सर आले आहेत का? स्टाफ म्हणतो, हो सर तर खूप वेळापासून आले आहेत. ते त्यांच्या केबिनमध्ये आहेत. ओके थँक्यू असं म्हणून राघव रियांशच्या केबिनकडे जातो. तो दरवाजाजवळ पोहोचतो आणि नॉक करतो. आत बसलेला रियांश जो कामात व्यस्त असतो म्हणतो, नी कम इन. रियांशचा आवाज ऐकून राघव थोडं डोकं हलवतो. हातानं केस मागे करतो आणि हळूच दरवाजा उघडतो. तो आत पाहत म्हणतो, सर मी राघव बोलतोय. मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. रियांश म्हणतो, हो आत ये. राघव आत येतो. रियांश विचारतो, नव्या प्रोजेक्टच्या मेंबर्सची डिटेल्स घेऊन आलायस का? ते इथे ठेव आणि बाहेर जा, मी नंतर वाचतो. सध्या एक इम्पॉर्टंट काम चालू आहे असं म्हणून तो पुन्हा कामाकडे वळतो. काही क्षणांनी त्याने पाहिलं, राघव अजूनही तिथेच उभा होता. रियांश थोडं चिडत म्हणतो, तुला एकदाच सांगितलेलं समजत नाही का? राघव म्हणाला, सर मी इथे त्या प्रोजेक्टसाठी नाही आलो. तुम्ही मला इंदूरच्या त्या मुलीबद्दल माहिती शोधायला सांगितली होती ना? तुम्हाला कदाचित आठवत नसेल, पण मी विसरलो नव्हतो. या काही दिवसात मी तिच्याबद्दल जी माहिती मिळवली आहे ती घेऊन आलोय. रियांश शांतपणे म्हणाला, आता त्याची गरज नाही. मी तिला आता चांगलं ओळखतो. राघव चकित झाला, सर तुम्हाला तिच्याबद्दल आधीच सगळी माहिती आहे, पण कशी? मला शोधायला किती दिवस लागले? रियांश म्हणाला, अरे इतकं आश्चर्य का करतोयस? ती मुलगी गेल्या काही दिवसांपासून ठाकूर मेडचलमध्येच आहे. ती अन्याची बालमैत्रीण आहे, बस एवढंच. तू जाऊ शकतोस. राघव अजूनच गोंधळला, पण त्याला वाटलं की रियांशला संपूर्ण माहिती नाही, म्हणून तो म्हणाला, सर तुम्हाला कदाचित पूर्ण गोष्ट माहिती नाही. तुम्ही म्हणता ती नियतीच्या ठाकूर मेन्शनमध्ये आहे, पण ती तिच्या कुटुंबाची माहिती घेतली आहे. तिचे वडील राकेश झा वकील आहेत, आई ज्योती झा आणि एक धाकटी बहीण न्यासा झा. ती अजून शिक्षण घेत आहे. मी तिचं डेट ऑफ बर्थ शोधायला हॉस्पिटलमध्ये चौकशी केली, पण नियती झा नावाची कोणतीही मुलगी तिथे रेकॉर्डमध्ये नाही. फक्त तिच्या बहिणी न्यासा झा हिचं नाव आहे. हे ऐकून रियांशचे हात कीबोर्डवर थांबतात. तो हळूहळू नजर वर करून राघवकडे पाहतो आणि म्हणतो, काय म्हणालास तू? नीट तपासलंस का? राघव उत्तर देतो, हो सर, पूर्ण खात्री करूनच सांगतो. आणि हेच नव्हे, आणखी काही. सगळं कळल्यानंतर मी त्यांच्या घरावर नजर ठेवण्याची व्यवस्था केली आणि योग्य वेळ साधून आम्ही त्यांच्या घरी तपासणीही केली. तिथून आम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्र मिळाली जी तुम्हाला बघायला हवीत असं मला वाटतं. असं म्हणत राघवने आपल्या हातातील फाईलमधून एक पेपर काढला आणि तो रियांशकडे दिला. रियांशने पटकन तो पेपर उघडून पाहिला आणि तो थक्क झाला. पेपर पाहताना तो म्हणाला, या कागदानुसार न्यासा आणि नियती या दोघींमध्ये फक्त 6 महिन्यांचा फरक आहे. पण असं कसं शक्य आहे? त्यावर राघव म्हणाला, सर हेही बघा. तो अजून एक कागद दाखवत म्हणाला, हा तो बर्थ सर्टिफिकेट आहे जो जगासमोर दाखवला गेला आहे. रियांशने तो पेपर पाहिला. त्याच वेळी राघव म्हणाला, सर
अजून इतक्यावरच तुम्ही चकित झाला आहात, पण ती मुलगी खूपच गोड आहे, हेही बघा. असं म्हणत त्याने आणखी एक कागद पुढे केला. हा राकेश झा चोरून कुणाला तरी देण्यासाठी गेला होता. आम्ही त्या माणसाला पकडलं आणि ही चिठ्ठीही मिळवली. ही घ्या, वाचा. रियांशने चिठ्ठी उघडून वाचायला सुरुवात केली. अरू, तू हे जेव्हा वाचशील ना, तेव्हा तुझ्या आनंदाला पारावार उरणार नाही. तुला माहिती आहे का, तुझ्या मुलीने नीट परीक्षा पास केली आहे. तिचंही तुझ्यासारखं स्वप्न, डॉक्टर होण्याचं. ती खूप खूप आनंदी आहे. तू काळजी करू नकोस. मला वाटतंय तुझी मुलगी तुला लवकरच भेटेल. राकेश. चिठ्ठी वाचून रियांशला सगळं स्पष्ट झालं. त्याने ती चिठ्ठी दुमडली आणि राघवकडे पाहत विचारलं, त्या माणसाने काही सांगितलं का? राघव म्हणाला, अजून नाही सर, पण लवकरच सांगेल असं वाटतंय. तो थोडा लोभी स्वभावाचा आहे. पण सर, मला एक गोष्ट समजली नाही. या मोबाईलच्या युगात अजूनही पत्र कोण लिहितं? रियांश हसत म्हणाला, कदाचित यामागे काहीतरी मोठं कारण असावं. ठीक आहे सर, आता मी निघतो. तो काही बोलेल तेव्हाच मी तुम्हाला लगेच फोन करतो. असं म्हणत राघव निघून गेला. रियांश खुर्चीवर टेकला आणि स्वतःशीच म्हणाला, तू नक्की कोण आहेस मिस नियती झा? ओ सॉरी, डॉट डॉट डॉट. मी सत्य शोधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. काही वेळानंतर अक्षत म्हणाला, सर, ठाकूर, पण त्यांना तर 15 वर्ष झालीत मरणाला. मग तू या केसची पुन्हा चौकशी का करून घेत आहेस? चिराग पटकन मध्येच म्हणाला, इतकं विचारात बसतोस का? जसं सांगितलं आहे तसं कर ना. अक्षत शांतपणे म्हणाला, पण मला तरी माहिती असायला नको का? नियती म्हणाली, सांगेन, पण आत्ता नाही. कदाचित तू या चौकशीतच सगळं समजून घेशील आणि मला सांगायची गरजही पडणार नाही. अक्षत हसत म्हणाला, ठीक आहे, आणि आता विचारणार नाही. हे ऐकून नियतीने हलकीशी स्मित केली. तिचं ते स्मित पाहून अक्षत काही क्षण तिच्याकडेच बघत राहिला. मनात म्हणाला, किती गोड हसू आणि किती सुंदर मुलगी. इतक्यात एक बाई ट्रे घेऊन आली आणि टेबलावर ठेवून नियतीकडे चहा वाढवला. नियती म्हणाली, अरे, तुला कसं कळलं मला कॉफीपेक्षा चहा आवडतो? अक्षत चिडवत म्हणाला, हॅलो, म्हणजे मीच सांगितलंय ना. ही तुझी चुलत बहीण नाहीये की तिला आपोआप कळेल. सर्वंट हसून निघून गेले. नियतीने त्याच्याकडे कटाक्ष टाकत म्हटलं, बरं झालं, जे बोलणार होतास ते पूर्ण नाही बोललास, नाहीतर तुझं भरडं बनवलं असतं. हे ऐकून अक्षतच्या तोंडातून चहा सांडला. त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि मग चिरागकडे बघून हसला. नियतीने त्याकडे दुर्लक्ष केलं. संध्याकाळपर्यंत नियती चिरागच्या घरीच होती. तिने त्याच्याशी आणि त्याच्या आईशी थोडं बोलणं केलं. अक्षत आधीच कॉफी संपवून निघून गेला होता. चिरागलाही ऑफिसमध्ये काही तातडीचं काम आलं होतं आणि त्याचनंतर चिरागची आई नियतीला थांबायला सांगते, पण नियती नकार देते. खूप वेळ वाया गेला, आता अभ्यास करायला हवं. नियती किचनमध्ये चिरागच्या आईसोबत गेली होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. फोन बाहेर हॉलमध्ये असल्याने ती तिकडे गेली आणि फोन उचलला. हॅलो, दादीने तुला बोलवलं आहे म्हणून मी बाहेर आलोय, ये पटकन, असं म्हणून रियांशने कॉल कट केला. रियांशचा आवाज ऐकून नियती क्षणभर थबकली. तिला अजिबात अपेक्षा नव्हती की तो फोन करेल. तिने पटकन चिरागच्या आईला निरोप दिला आणि बाहेर निघाली. रियांश कारमध्ये बसलेला होता. नियती आत आली आणि समोरची सीट उघडून बसली. रियांश तिच्याकडे बघत होता, पण नियतीने त्याच्याकडे न पाहता बाहेर बघितलं. काही क्षणांनी रियांशने नजर वळवली आणि कार पुढे चालवली. दोघेही संपूर्ण रस्ता शांत होते. नेहमी रियांशच काहीतरी बोलायचा, पण आज तो गप्प होता. त्यामुळे नियतीही काही बोलली नाही. कारमध्ये फक्त शांतता होती. रियांशला काहीतरी समजत नव्हतं, त्यामुळे तो चिडलेला दिसत होता. नियती ही आधीपासूनच त्याच्यावर रागवलेली होती. ती त्याच्याकडे पाहते. त्याचा चेहरा रागाने ताणलेला दिसतो. ती डोळे मिटून सीटवर टेकून बसते. थोड्या वेळाने कार थांबते. घर आलं होतं. रियांशने तिच्याकडे पाहिलं.
ती झोपलेली होती. रियांश हलकेच म्हणाला. कारमधून रियांश आणि नियती घरी परत आले होते, पण नियती काहीही बोलत नव्हती, कारण ती झोपलेली होती. रियांशला वाटलं की ती फक्त डोळे मिटून बसली आहे. तो तिच्याकडे पाहत हळूहळू तिच्या दिशेने पुढे सरकू लागला. तो अगदी तिच्या जवळ पोहोचणार एवढ्यात नियती झटकन डोळे उघडते आणि कारचा दरवाजा उघडून खाली उतरते. ती थोड्याशा रागात विचारते, तू काय करणार होतास? रियांश शांतच राहतो. त्याला आधीपासूनच ठाऊक होतं की असंच काहीसं होणार, म्हणूनच त्याने मुद्दाम तसं केलं होतं. तो काहीही उत्तर न देता कारमधून उतरतो आणि थेट घरात जातो. नियती स्वतःशीच पुटपुटते, अभि काय होणार होतं? वाचलीस तू नियती? अशी लहान मुलांसारखी वागणूक नको करूस. थोडक्यात सापडली होतीस. असं स्वतःशी बोलत तीही आत जाते. सगळेच नाश्त्याच्या टेबलवर बसले होते. तेव्हा इशिता अवधानला नजरेच्या इशाऱ्याने काही सांगते. अवधान तिच्या इशाऱ्याचा अर्थ ओळखतो आणि रियांशकडे पाहत म्हणतो, रियांश? रियांश म्हणतो, हो डॅड. अवधान शांतपणे म्हणतात, बेटा, आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी पाहिली आहे. आणि त्यानंतर हे ऐकताच रियांशच्या हातातलं चम्मच थांबतं. तो गोंधळून वडिलांकडे पाहतो आणि काही बोलणार एवढ्यात अवधान पुढे म्हणतात, बेटा प्लीज, यावेळी तू नकार देऊ नकोस. आम्हाला एवढंही हक्क नाही का की तुझ्यासाठी काही ठरवावं? आमचा एक मुलगा नाही, पण आता तू आमचा आहेस. तुला योग्य वाटलं तर दुपारी 12 वाजता हॉटेल रेटिनामध्ये तिची भेट घे, आणि नाही वाटलं तर सांग. आम्ही जबरदस्ती करणार नाही. असं म्हणून अवधान आपले हात टिश्यूने पुसतात आणि बाहेर निघून जातात. नियती हे सगळं ऐकून काहीशी अस्वस्थ होते. तिचं हृदय अचानक वेगाने धडधडू लागतं. ती हात छातीवर ठेवून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करते. ती रियांशकडे पाहते. तो काहीतरी विचारात गढलेला असतो. तेव्हाच रियांश तिच्याकडे नजर टाकतो. नियती लगेच नजर खाली करते, जणू तिला काही फरकच पडलेला नाही असं दाखवते. पण हे पाहून रियांशला न जाणो का राग येतो. तो रागाने इशिताकडे बघून म्हणतो, मॉम, डॅडला सांगा मी या लग्नासाठी तयार आहे. हे ऐकून सगळेच थक्क होतात. रियांश नियतीकडे पाहतो, पण ती काहीही प्रतिक्रिया देत नाही. तो रागाने हातातील चमचा जोरात प्लेटवर आपटतो आणि उठून निघून जातो. नियती त्याच्या जाण्याकडे पाहत राहते. मग तीही काही खात नाही. अन्याकडे पाहून विचारते, तुझं झालं का? चला मग कॉलेजला. दोघी एकत्र उठतात आणि बाहेर निघतात. नैना म्हणते, एक अस्वस्थ मन. डायनिंगवर बसलेली नैना मात्र आतून अस्वस्थ झाली होती. रियांशचं उत्तर तिच्या कानात सतत घुमत होतं, मी या लग्नासाठी तयार आहे. ती पटकन आपल्या रूममध्ये जाते आणि दरवाजा बंद करते. कुणी पाहो वा न पाहो, पण इशिता मात्र हे सगळं पाहत असते. तिला लगेच लक्षात येतं, नैनाच्या मनात रियांशसाठी काहीतरी भावना आहेत. इशिता मनात विचार करते, या नैनावर लक्ष ठेवावं लागेल, किंवा कदाचित आता हिच्या घरी परत जाण्याची वेळ आली आहे. दरम्यान नैना संतापाने रूममधली सगळी वस्तू फेकून देते. तिला काहीच समाधान मिळत नाही. पण ती ड्रेसिंग टेबलवरचा नेल कटर उचलते आणि रागाच्या भरात स्वतःच्या हाताच्या तळव्यावर वारंवार टोचू लागते. रक्त येऊ लागतं, पण तिच्या वेदना हातात नव्हे, मनात होती. ती रडू लागते, जमिनीवर कोसळते आणि किंचाळत म्हणते की नाही, असं होऊ शकत नाही. रियांशचं लग्न फक्त माझ्याशीच होईल. ती अश्रू पुसते, उभी राहते आणि म्हणते, आता मीच पाहते, कोण आहे ती मुलगी जी माझा रियांश हिरावून नेणार आहे. असं म्हणत ती दरवाजा उघडते आणि खाली उतरते. तेवढ्यात इशिता तिला थांबवते. नैना, थांब. नैना पटकन हात मागे लपवते. इशिता विचारते, कुठे चाललीस इतक्या घाईत? नैना गोंधळून म्हणते, मी नेल आर्ट करून यायला जात आहे. इशिता हसत म्हणते, अरे वा,
मीही आज जाणार होते. चल आपण दोघी सोबत जाऊया. नैना काही बोलत नाही. तिचं खोटं आता तिच्याच अंगावर आलं होतं. ती नाईलाजाने इशितासोबत कारमध्ये बसते. ऑफिसमधला रियांश गुस्स्याने ऑफिसमध्ये पोहोचतो. सगळे कर्मचारी त्याला गुड मॉर्निंग म्हणतात, पण तो ऐकूच घेत नाही. सगळ्यांना कळून जातं की आज त्यांचा मूड फारच वाईट आहे. तो आपल्या केबिनमध्ये जातो आणि तिथलं सगळं साहित्य रागाच्या भरात फेकून देतो. टेबलवरील वस्तूंचा गोंधळ उडवतो आणि ओरडत म्हणतो, मला काय झालं आहे? मी या लग्नासाठी होकार का दिला? का? असं ओरडून तो सगळं तोडफोड करतो आणि शेवटी थकून खुर्चीवर बसतो. दोन्ही हातांनी चेहरा झाकून डोळे मिटतो. तो म्हणतो, हे काय चाललंय माझं? मी तिला खरंच आवडायला लागलोय का? काही क्षण शांत राहून स्वतःच उत्तर देतो, नाही, असं होऊ शकत नाही. मला ती आवडत नाही. उलट मला तिचा तिटकारा आहे. पण लगेचच थोडा थांबून मनात म्हणतो, नाही रे, आता तिरस्कारही नाही उरलाय तिच्याबद्दल. फक्त इतकंच माहिती आहे की हे लग्न मी नक्की करणार. बाबा माझ्यासाठी जिची निवड केली आहे बाबांनी, तिच्याशीच मी लग्न करेन. रियांश स्वतःशीच म्हणतो.